अच्छा, कधी-कधी काही घटना अशा घडतात ना, की त्या खूपच विचित्र असतात आणि माणूस विचारही करू शकत नाही, की ह्या घटना या कारणामुळं कशा आहेत घडणं. पण काही होतात आणि अशीच एक घटना एका मुलासोबत घडली होती, जे की आपल्या 2 मित्रासोबत त्यांच्या कारमध्ये एका मित्राच्या लग्नाला जात होतं. ते तिघंही जण आपल्या कारमध्ये बसून चिपळूणवरून पोलादपूरकडे निघाले होते आणि जो मधात काशाडी घाट आहे, त्या घाटामध्ये त्यांच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये जे ड्रायव्हिंग सीटवर बसलेला मुलगा होता त्याला मार जास्त लागला होता आणि जे पाठीमागं 2 मुलं बसलेले होते त्यांना मार नव्हता लागला. त्यांना म्हणजे एकदम नॉर्मलचं आणि जे समोर बसलेलं होतं त्याला थोडा जास्त मार लागला होता. म्हणजे तो बेहोश पडला होता, इतका मार त्याला लागला होता. आणि त्यांची जी ती कार आहे, ती कार कोण्या वाहनाला किंवा असं नाही की दरीत जाऊन कोसळली, असं नाही. तिथंच थोडंसं एका माळाच्या कोपऱ्याला जाऊन तिने धडक मारली आणि त्या धडकेमध्ये तेवढा त्यांचा अपघात झाला. त्या काशाडी घाटामध्ये जे वळणं आहे, त्या वळणावर त्यांना ती कार कंट्रोल झाली नाही. आता तिथं जेव्हा ते ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक मुलगा तिथं बेहोश पडला, त्या मुलाला या 2 मुलांनी कशीबशी मदत मागून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याचा विलाज झाला. विलाज झाल्याच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट वगैरे चांगलं व्यवस्थितपणे चालू होतं आणि कंप्लीट तो मुलगा हॉस्पिटलमध्ये 10 दिवस ॲडमिट होता. 10 दिवसाच्या नंतर त्याला डिस्चार्ज भेटलं. डिस्चार्ज भेटल्याच्या नंतर तो आपल्या घरी आला. घरी आल्याच्यानंतर ज्या जखमा आहेत शरीराच्या, त्या पूर्ण जखमा ओकेमध्ये भरल्या आणि तोपर्यंत तो मुलगा एकदम बरोबर होता. पण एक अमावस्याची रात्र म्हणतो ना आपण, ती एक रात्र आली आणि त्या रात्रीपासून हा मुलगा आपल्या घराच्या बाहेर गेला आणि जेव्हा घरामध्ये आला त्या रात्रीपासून याच्यासोबत असं काही घडायला लागलं की नॉर्मल माणूस विचार करणार नाही. इतकं भयंकर याच्यासोबत घडायला लागलं. म्हणजे हा मुलगाच असे काही कामं करायला लागला की ते खूपच विचित्र प्रकारे होते. आता हेच आपण निवांतपणे या स्टोरीमध्ये पाहूयात की नेमकं या मित्रासोबत असं का घडलं, याचं कारण काय आणि नेमकं काय काय घडलं ते. 3 मित्र सोबत आपल्या एका मित्राच्या लग्नाला जात होते. त्या घाटामध्ये त्यांची गाडी सुरळीत होती, एकदम कमी स्पीडमध्ये. ज्या कमी स्पीडमध्ये त्यांनी ते घाट पूर्ण पार करण्याचा विचार केला होता, जेणेकरून त्या स्पीडमध्ये त्यांना ती गाडी कंट्रोल व्हावी म्हणून. आणि अचानक त्या गाडीची रेस वाढली, जे की ब्रेक दाबण्याच्या निमित्ताने त्याने त्या ब्रेकवर पाय द्यायचं सोडून त्याने त्या रेसवर पाय दिला आणि त्यामुळे त्यांची गाडी एका माळाला जाऊन धडकली. धडकल्याच्या नंतर तिथं पूर्ण गाडीचं फुटाफूट झाली. पाठीमागं बसलेले 2 मित्र त्यांना मार लागला आणि जो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला होता त्याला या दोघांपेक्षा जास्त मार लागला. त्याचं डोकं फुटलं होतं, पायाला लागलं होतं, हात मुडपला होता आणि छाताडामध्ये सुद्धा मुका मार लागला होता. या प्रकारचा त्याला मार लागला होता आणि या मारामुळं तो थोडासा बेहोश पडला होता. त्याला या 2 जणांनी गाडीच्या बाहेर काढलं. गाडीच्या बाहेर काढल्याच्यानंतर दुसरी कार आली, तिथं त्यांनी मदत मागितली आणि त्या कारमध्ये टाकून हे 3 जणं आणि त्या कारमधला जो एक माणूस आहे तो तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्याच्यानंतर त्याचा थोडासा विलाज केला, त्याला सलाईन वगैरे लावले आणि त्याच्या घरच्यांना इन्फॉर्मेशन गेलं की बाबा तुमचा जो मुलगा आहे तो मुलगा या हॉस्पिटलमध्ये आहे, आमच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि प्लीज तुम्ही या. त्या मुलाच्या घरचे आले आणि त्या मुलाचं नाव विकास असं होतं. त्या विकासच्या घरचे सगळेजण आल्याच्यानंतर त्याचं ट्रीटमेंट वगैरे केलं. तिथून त्याला हॉस्पिटलमधून उचललं आणि त्यांच्या गावच्या, त्यांच्या शहराच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं की जेणेकरून तिथं सायसोयी होईल. तिथं गेल्याच्यानंतर 2 दिवस त्याला जाग आली नाही. तो 2 दिवस बेशुद्ध होता आणि 3ऱ्या दिवशी त्याला जाग आली. पण 3ऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली त्यावेळेस थोडा तो सुरुवातीला विचित्र वागायला लागला, जसं की तो अननोन माणसांना बघतोय. त्यांच्या आईवडिलांना सुद्धा तो बोलायला तो घाबरत होता. त्याचे आईवडील जेव्हा त्याला बोलत होते, त्याला खाण्यापिण्यासाठी देत होते, त्यावेळेस तो असा बोलत होता ना, असा रागत होता आणि असा वागत होता की एकदम विचित्र. जसं की आपल्याला अननोन माणसं आल्याच्यानंतर अचानक कशी अननोन माणसं आपल्याला काय खायला देतात, तेव्हा आपल्याला वाटतं अरे नको यार, कोण माणसं आहेत आपल्याला खायला देते. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये अवस्था होत होती. पण एक दिवस तसं झालं. 2ऱ्या दिवशी त्याने सगळ्यांना ओळखलं, सगळ्यांसोबत चांगला राहिला आणि 15 ते 20 दिवस तो मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. इतका म्हणजे त्याला अवघड मार लागला होता आणि त्या मारामधून त्याला सुट्टी भेटली. सुट्टी भेटल्याच्या नंतर 1-1.5 महिन्यामध्ये त्याच्या जखमा वगैरे आहेत ते थोड्याशा नॉर्मल झाल्या आणि तो जसा फिरत होता रेग्युलरी, घराच्या बाहेर जाणं, फिरणं, मित्रांसोबत बोलणं, म्हणजे जे काही रेग्युलर कामं करायचं तो सगळे रेग्युलर कामं करू लागला. आणि एका दिवशी जी अमावस्याची रात्र होती, एक अमावस्या तर त्याची त्या हॉस्पिटलमध्येच गेली. त्याच्यानंतर जी दुसरी अमावस्या आहे त्या अमावस्याच्या रात्री त्याला घरी येण्यासाठी थोडासा उशीर झाला. 12-12:30 वाजले असावेत. त्या टायमाला तो आपल्या घरी आला. घरी आल्याच्यानंतर तो कोणाला काहीही बोलला नाही. सरळ किचनमध्ये गेला, जेवण केलं आणि तो आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला.
जेव्हा सकाळी त्याची आई उठली, त्याच्या आईला माहीत होतं की आपला मुलगा आला आहे, जेवण केलं आहे, रूममध्ये जाऊन झोपला आहे. पण जेव्हा त्याची आई सकाळी किचनमध्ये गेली आणि त्यांनी त्याची दुलडी बघितली, त्यावेळेस तिला शॉक लागला. कारण की दुलडीमध्ये कंप्लीट 8 चपात्या होत्या आणि त्या 8 चपात्या त्यानं एकल्यानं खाल्ल्या होत्या. कारण की सगळे जेव्हा झोपले होते त्यावेळेस त्याच्या आईने 8 चपात्या त्या दुलडीमध्ये ठेवल्या होत्या. कारण की घरामधला अजून 1-2 माणूस जेवला नव्हता, त्यामुळे चपात्या थोड्या जास्त उरल्या होत्या. आणि ते पाहिल्याच्या नंतर ही खूप आश्चर्य झाली हिला की हा विकास एरी तर 2 चपात्याच्या वरी खात नाही आणि काल रात्रीने 8 चपात्या खाल्ल्या. तिनं दुसरा विचार केला की कदाचित विकासचा जो एखादा मित्र आहे तो आला असेल, तो जेवला असेल आणि तो गेला असेल. विकास झोपीमधून उठतो, आपल्या रूमच्या बाहेर येतो. जसा तो रूमच्या बाहेर आला तशी त्याची आई त्याला विचारते की विकास, रात्री कोणी तुझ्यासोबत दुसरं येऊन जेवून गेलं आहे का? विकास म्हणला की नाही. का असं का विचारतेस तू? त्याची आई म्हणली की नाही, तू एरी 2च चपात्या खातोस, रात्री दुलडीमध्ये 8 चपात्या होत्या आणि त्या 8 चपात्या तू एकल्यानं खाल्ल्या. थोडंसं आश्चर्य वाटतंय मला, भूक वाढली तुझी. विकास त्याच्या आईला म्हणतो ठीक आहे, उद्यापासून खात नाही मी, म्हणजे रागानं. तुला जर आवडत नसेल ना तर उद्यापासून खात नाही मी. आणि खात काय, मी जेवतसुद्धा नाही उद्यापासून. तू म्हणशील तर मी जेवतसुद्धा नाही, असं तिच्या आईला रागारागामध्ये म्हणतो. आता तिची आई गप्प राहिली बिचारी. तिला वाटलं जाऊ द्या, खाल्लं असेल एखाद्या दिवशी, भाजी वगैरे चांगली लागली असेल आणि त्याने याच्यामध्ये 8 चपात्या खाल्ल्या असेल, खाऊ शकतो ना माणूस. तर त्या दिवशी तिच्यासोबत तसं झालं. पुन्हा संध्याकाळी विकास तसाच रात्रीला आला आणि यावेळेस त्याच्या आईने त्याच्या दुलडीमध्ये फक्त 4च चपात्या ठेवल्या. तो विकास आल्याच्या नंतर दुलडीमध्ये चपात्या बघितल्या, त्या 4 होत्या, त्या 4 खाल्ल्याच्या नंतर तो आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. परत त्याची आई दुसऱ्या दिवशी उठली, परत रूममध्ये आपल्या किचन रूममध्ये आली. मध्ये बघितलं तर त्या 4 चपात्या गायब. पण किचन रूममध्ये कच्चे तांदूळ असतात ना आपले, ते तांदूळ खाली पडलेले होते त्या डब्याच्या खाली. आणि ज्या डब्यामध्ये तांदूळ होते त्या डब्यामध्ये तांदूळ नव्हते. पहिले तर त्याच्या आईनं बघितलं की किचनमध्ये दुसरं भांडं आहे का, की त्या भांड्यामध्ये याने कदाचित करून वगैरे खाल्लं, पण तिथं काहीच नव्हतं. कच्चे तांदूळ गायब होते. आता ही गोष्ट तिला त्याच्या लेकराला विचारायची होती, विकासला. पण विकास थोडा रागीट स्वभावाचा होता आणि तो आता या दिवसांमध्ये थोडं जास्तच करत होता. त्यामुळे ती असे गप्प राहिली, त्या बिचाऱ्याला काही म्हणली नाही. तो दिवसही गेला. 2 दिवस एकसारखं तिच्यासोबत असं झालं नाही, विकासने असं केलं. आणि तिसऱ्या दिवशी विकास आपल्या घरामध्ये अर्ध्या रात्री आल्याच्या नंतर तो विचित्र प्रकारे हसायला लागला. आणि म्हणजे असं की त्याच्या हसण्यामध्ये दुहेरी आवाज येत होता. हिमेश रेशमियाचे कसे गाणे असतात, अशा प्रकारचा विकास थोडासा हसायला लागला. त्याच्या आवाजामध्ये दुहेरी साऊंड यायला लागला आणि तो त्याचं हसणं इतकं जोरजोरात होतं की त्याच्या घरामधले जितके पण मेंबर्स आहेत, त्याची आई, त्याचे वडील, त्याची बहीण, या सगळ्यांना जाग आली. एवढी विकासाच्या मोबाईलमध्ये जर एखादा कॉमेडी व्हिडिओ बघितला, फनी व्हिडिओ बघितला, तर एवढा तो हसत नव्हता. पण यावेळेस तो खूप जास्त हसत होता. आणि यांनी जेव्हा उठून बघितलं त्यावेळेस विकासच्या हातामध्ये मोबाईल नव्हता, त्याच्या हातामध्ये डब्बा होता. आणि तो डब्बा तांदळाचा डब्बा होता. आणि तो विकास किचनचा जो वट्टा असतो त्या वट्ट्यावर उकड बसला होता. आणि तो डब्बा आपल्या समोर होता. आणि त्या डब्यामधल्या ज्या तांदूळ आहेत ते मुठीमध्ये धरून ते तांदूळ खात होता. कच्चे तांदूळ तो विकास खात होता डब्यामधले आणि जोरजोरात हसत होता. म्हणजे खूपच अलग. हसता हसता याची आई, याची वडील, याची बहीण त्याच्यापाशी आल्याच्या नंतर बघितलं तर विकास हा तांदूळ खातोय. विकासचं लक्ष या तिघाचा निकड गेलं. विकास थांबला, हसणंही थांबलं, खाणंही थांबलं. तो रागाने आपल्या हातामधला जो डबा आहे तो जोरात त्या किचन ओट्यावर आदळतो आणि त्याला साईडला असा जोरात ढकलून देतो, जे की त्याच्यामधले जे तांदूळ आहेत त्याच्यामधले तांदूळ थोडे उसळून खाली पडतात आणि तो खाली उतरतो. आणि या तिघासनांकर एकदम विचित्र प्रकारे बोलतो असा, म्हणजे बघतो असा, अशा प्रकारे बघून यांच्याकडे असं बघतो आणि निघून जातो, जसं की एखादं वाणेर कसं बघतं तशा प्रकारचं. आणि त्याच्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या रूमचा जो दरवाजा आहे तो खूप जोरात आपटतो. इतक्या जोरात की म्हणजे खूपच जोरामध्ये आपटतो. आणि दरवाजा आपटल्याच्या नंतर या विकासची बहीण, विकासची आई, विकासचे बाबा एका जागेवर येतात आणि विचार करतात की विकासला काय झालं आहे आणि हा म्हणजे असं वागतोय का, असं न वागायला पाहिजे. तेवढ्यातच विकास जोरात ओरडतो, जोरात किंचाळतो. मग याची आई, याचे वडील त्याच्या रूममध्ये जातात. रूमचा दरवाजा लावलेला असतो. त्याचे बाबा रूमचा दरवाजा असा जबरदस्ती तोडतात. रूममध्ये जातात तर विकास जो आहे आपल्या बोटाच्या वरचं जे कातडं असतं ना ते चाकूनं उकरतो आणि एका हाताने धरून असं वर ओढतो, म्हणजे
बोटाच्या वरचे जे नखाचे सालपाट असतात तेच नखाचे सालपाट तो दुसऱ्या हाताने उपटत असून जसं ते नखाचं सालपाट उपटलं तसं तो जोरामध्ये ओरडत असतो. त्याला त्रास होतो पण त्याला मजा पण येते. अशा प्रकारे तो असा हे करत असतो, ओरडत असतो. आणि जेव्हा हे तिघंजण त्या रोजच्या रूममध्ये गेले त्यावेळेस तो पुन्हा थांबतो. थांबल्याच्या नंतर उठतो. त्याचे जे बोटं असतात ते पूर्णपणे रक्ताळलेले असतात आणि त्या रक्ताळलेल्या बोटाने तो आपला जो हात आहे तो असा पाठीमागं करतो आणि जोरात हसायला लागतो, जसं की एखादा छोटा मुलगा काहीतरी चुकी करतोय. आणि जेव्हा त्याचे आईवडील त्याच्या समोर येतात तेव्हा तो त्याच्या आईवडिलाकडे बघून आपली चुकी लपवण्यासाठी जसं हसतो ना त्या प्रकारचा विकास त्यांच्या आईवडिलांकडे बघून तो हसू लागला. आणि हसता हसता तो हळूवार समोर येतो. समोर आल्याच्या नंतर अचानक नाचायला लागतो, इतका की एखादा डीजे लावल्याच्या नंतर दारू पिदाडा कसा नाचतो तशा प्रकारचा तो नाचायला लागतो. आणि बघता नाचता तो अचानक धावत जातो आणि जी भिंत असते त्या भीतीला जाऊन धडक मारतो. इतक्या जोरात धडक मारतो की तो खाली पडतो आणि खाली पडल्याच्या नंतर त्याच्या नाकाला लागतं. नाकाला लागल्याच्या नंतर तो थोडासा बेशुद्ध पडल्यासारखा पडतो. त्याला शरीर वगैरे उचलता येत नाही. त्याचे आईवडील जातात त्याच्यापाशी, त्याला उचलतात, पलंगावर ठेवतात. त्याची आई लढत बसते, त्याचे बाबा लढतात, त्याची बहीण लढते. कारण की त्यांना माहीत नाही ना की हा असा करतोय का, आपला मुलगा इतक्या विचित्रपणाने वागतोय आणि तो अशा गोष्टी करतोय की एखादा नॉर्मल माणूस करू शकणार नाही. आणि हे का होतंय का नाही हे त्यांना अजिबात कळत नाही. म्हणजे कसं वाटेल बरं. तुम्ही विचार करा, तुमच्या फॅमिलीमधला एखादा मेंबर्स अचानक अर्ध्या रात्री जोरजोरामध्ये हसायला लागला, तो आपल्या नखाच्या वरचे जे सालपाट आहे तो चाकूने चिरून वरी उपसायला लागला आणि अचानक नाचायला लागला. नाचता अचानक तो भितळा जाऊन धडकायला लागला. कसं वाटेल तुम्हाला? फाटल ना. तर तसंच यांचीसुद्धा झाली. यांची अवस्था अशी झाली की तर त्याला सोडता येईना आणि त्याच्यापाशी जाता येईना. जावं तर भीती वाटते, सोडावं तर आपला मुलगा आहे. कसा बसा तो भीतीला लागल्याच्या नंतर तो थोडा बेशुद्ध पडतो. खाली त्या पलंगावर झोपवलेलं असतं. आता त्यांच्या घरामध्ये एक छोटंसं एक माप असतं बघा, ते माप म्हणतो ना आपण तराजूचं माप, तशा प्रकारचं माप असतं. आता ते झोपलेलं असतो. त्याचे आई वडील त्याच्याच रूममध्ये असतात. त्यांना माहीत असतं की हा कदाचित उठला तर काही करेल. त्यामुळं त्याचे जे आईवडील आहे त्याचे आईवडील त्याच्याच रूममध्ये बसले. पण कंप्लीट 15 मिनटं तो शांत झोपला आणि झोपेतून तटकर उठला. जसं की आपण कमरेपासून कसं आपल्या शरीराचं जोरात उठवतो तशा प्रकारचा तो असा खटकर उठला. उठल्याच्या नंतर त्याची जी आई त्याच्या जवळ बसलेली होती ती एकदम दचकली आणि जोरात ओरडून थोडी कोपऱ्यामध्ये गेली. त्याचे बाबा दुसऱ्या खुर्चीवर बसलेले होते, त्याची बहीण इकडच्या बाजूला बसलेली होती. त्याची आई ओरडली म्हणून त्याची बहीणसुद्धा ओरडली आणि त्या दोघीही दूर जाऊन उभ्या राहिल्या. हा उठला, याचं नाक रक्ताळलेलं, याचे हाताचे सालपाटे निघलेले, त्याच्यामधून थोडं रक्त बाहेर आलेलं आणि उठल्या जागेवर हसला. हसल्याच्या नंतर तो पुन्हा पेडच्या खाली उतरला. त्याचे बाबा उठले. त्याचे बाबा म्हणले बाबा विकास थांब, झोप, आराम कर. त्याचे बाबा जसे याच्या जवळ आले तसा विकासाचा हळूहळू एकतर्फा असा सरकायला लागला. त्याचे बाबा जसे समोर येतात तो सरकायला लागला. जसे त्याचे बाबा त्याच्या जवळ आले तसा तो सरकायला लागला. आणि एक वेळ अशी येते की जसे त्याचे बाबा त्याच्याकडे हळूहळू येत होते तो विकास जसा इकडे सरकत होता एकदम त्याच्या बाबावर झपटून पडतो. म्हणजे जोरात पळतो त्याच्या बाबाकडे. त्याचे बाबा त्या स्पीडमध्ये वापस एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात. जसे बसले तो विकास त्यांच्या बाबाच्या चेहऱ्याच्या त्याचा चेहरा इतक्या जवळ नेतात आणि अक्षरशः तो आपल्या तोंडामधून इतकी लांब जीभ काढतो आणि त्याच्या बाबाचा चेहरा चाटतो. तिथून उभा राहतो, बाजूला येतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं एक छोटंसं माप होतं, ते माप घेतो आणि आपल्या हाताचे जे सालपाटे काढलेले असतात ना नखं, ते असं ठेवतो पलंगाचा जो ठावा असतो त्याच्यावर आणि त्या मापाने चेंदायला लागतो. चेंदला लागला की जोरात खिंकळायचा आणि हसायचा. पुन्हा दुसऱ्या बोटावर मारायचा, जोरात खिंकळायचा आणि हसायचा. पुन्हा तिसऱ्या बोटावर मारायचा, जोरात खिंकळायचा आणि हसायचा. हे पाहिल्याच्या नंतर त्याचे बाबा त्यांच्या मित्राला फोन करतात, शेजाऱ्यांना फोन करतात. त्यांना म्हणतात की बाबा पटकन आमच्या घरामध्ये या, आम्हाला मदतीची गरज आहे. आणि आमचं चालू ठेसणं, खिंचाळणं, ओरडणं, हसणं, ठेसणं, खिंचाळणं, ओरडणं, हसणं. शेजारी येतात, त्यांचा मित्र येतो. हे सगळेजण येऊन त्याला धरतात, पकडतात, बांधून ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी कोणी अलग अलग सजेशन देऊ लागलं. कोणी म्हणू लागलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कोणी म्हणू लागलं कोणत्या पुजाऱ्याला दाखवा, कोणी म्हणू लागलं कुठं गेलता का, कोणी लिंबू फिरवून टाकला का, कोणी करणे केली आहे का. म्हणजे असे अलग अलग उपाय सांगू लागले त्याच्या बाबाला की याला असं झालं असेल, तुम्ही इथं न्या, तिथं न्या, तिथं न्या, इथं न्या.
मग त्यांच्या बाबांनी त्यांच्या ओळखीचा एक डॉक्टर होता, त्यांना बोलावलं. त्यांना बोलावल्याच्यानंतर तो डॉक्टराला तपासणी केली, त्याला इंजेक्शन दिलं, त्याला बेहोशीचं इंजेक्शन दिलं. आणि बेहोशीचं इंजेक्शन दिल्याच्यानंतर तो डॉक्टर म्हणला की 5-10 मिनटामध्ये तो झोपून जाईल आणि झोपल्याच्यानंतर जेव्हा त्याचं डोकं थोडं शांत होईल तेव्हा तो थोडं व्यवस्थितपणे वागायला लागेल, म्हणजे त्याला समजायला लागेल. आणि त्याला इंजेक्शन देऊन तो डॉक्टर गेला. 5 मिनटामध्ये विकास झोपला. झोपल्याच्यानंतर तो 1च मिनटामध्ये उठला. आता हे पाहिल्याच्यानंतर यांना थोडं आश्चर्यचकित वाटलं की बेहोशीचं सगळ्यात पॉवरफुल इंजेक्शन देऊनसुद्धा विकास झोपला नाही, हे काय म्हणजे काय समजावं. त्यामुळे त्याचे बाबा एका पुजाऱ्याला बोलवतात. त्याला बोलवल्याच्यानंतर त्याला म्हणतात की बाबा आमचं लेकरू असं असं करतंय, म्हणजे वागतंय आणि खूप विचित्र प्रकारे तो हसतोय, रडतोय, किंचाळतोय, काय झालं असेल. आता काही लोक खूप पाखंडी असतात. काही लोक असे म्हणतात की हां आमची ही जडीबुटी घ्या, आमचं हे घ्या, ते घ्या. तर त्यांनी पण तसंच सांगितलं, हा अंगारा लावा तुमचा मुलगा ठीक होईल, किंवा हे करा ते करा तुमचा मुलगा ठीक होईल. अशा प्रकारे त्यांनी ते सांगितलं. पण यांनी ज्याचे उपाय सांगितले ते सगळे उपाय केले, पण याच्यावर काहीही फरक पडला नाही. आता तो जो डॉक्टर आहे तो डॉक्टर म्हणला बाबा तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, जे मेंटल हॉस्पिटल असतात तिथे, आणि तिथे गेल्याच्यानंतर यांचा इलाज करा. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, 10 दिवस तिथं ॲडमिट ठेवलं. ॲडमिट ठेवल्याच्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा जोरजोरामध्ये ओरडायला लागला, चिरकायला लागला, म्हणजे खूप विचित्रपणाने वागायला लागला. आणि त्याच दिवसांमध्ये हॉस्पिटलच्या अगोदर यांनी एका तांत्रिकापाशी पण नेलं होतं, तिथं पण त्याचा इलाज केला. आणि 15-20 महिन्याच्या नंतर तो हळूहळू आपल्या जागेवर यायला लागला. पण यांना अंदाजा लागला नाही की नेमका ही गोष्ट झाली कशामुळं, कुणामुळं झाली आणि ही थांबली कुणामुळं. पण यांचं असं म्हणणं आहे की बाबा खूप विचित्र प्रकार त्या कशेडी घाटामध्ये होतात. कदाचित तिथं आमच्या मुलाचा जो ॲक्सिडेंट झाला होता, तर त्या ॲक्सिडेंटमुळं आमच्या मुलाच्या जे डोक्यावर परिणाम आहे तो तिथं पडला असेल. आणि हे जे सगळं सुरुवात आहे, ही सगळी सुरुवात त्या अमावस्याच्या रात्रीपासून झाली, दुसऱ्या अमावस्याच्या रात्रीपासून. आणि तेव्हापासूनच असं विचित्रपणाने वागायला लागला. आणि जेव्हा जेव्हा अमावस्या येते तेव्हा आमच्या मुलावर हे छोटे छोटे परिणाम दिसतात. आम्ही त्याला अमावस्याच्या दिवशी काहीच बोलत नाही, जास्त टेन्शन देत नाही, तो म्हणाल तसं आम्ही वागतो. तर आम्हाला असं वाटतं की त्या काशेडी घाटामध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्याच घाटामध्ये आमच्या मुलासोबत असं काहीतरी झालेलं आहे. तर मंडळी, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट चिपळूणची आहे आणि आपल्याला आलेली आहे. यांच्या वडिलांचं नाव शामराव पोते असं आहे आणि याचं नाव विकास पोते असं आहे. ही स्टोरी त्यांच्या बहिणीनं दिलेली आहे आपल्याला, जिचं नाव अर्चना पोते आहे. तर स्टोरी जर चांगली वाटली असेल आणि असं जर कोणासोबत घडलं असेल तर थोडी काळजी घ्या आपल्या माणसाची, आपली. आणि ह्या अशा जी जागा आहेत त्या जागांपासून थोडंसं सावकाशपणे जाण्याचा प्रयत्न करा. आता स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याजवळ जर स्टोरी असेल तर खाली जीमेल ID दिलेला आहे, त्या जीमेल IDवर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता.